कोल्हापूर महापालिकेमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाली। काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र मिळून लढतायत। काँग्रेसकडून तब्बल 62 उमेदवारांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली, तर शरद पवारांची राष्ट्रवादी, आम आदमी पार्टी आणि वंचितनं मिळून तिसरी आघाडी बनवली। एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना महायुतीचं घोडं मात्र अजूनही जागा वाटपात अडकलेलं आहे। त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाबाबत नेमका काय निर्णय होतो हे पाहणं गरजेचं आहे। शेखर पाटील कोल्हापूरहून आपल्यासोबत आहेत। शेखर, काय चाललंय कोल्हापूरमध्ये? प्रसन्न सर, आपण जसं आता म्हणालात त्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं त्या ठिकाणी पहिल्यांदाच बिघाडी झाली होती, ज्यामध्ये सर्वात पहिला आम आदमी पार्टी बाहेर पडली होती। जागा वाटपामध्ये आम्हाला जसं पाहिजे होतं तसं जागा मिळत नाहीत आणि म्हणून आपण वेगळा निर्णय घेतल्याचं त्यांनी जाहीर केला। आणि त्यांच्या साथीलाच राष्ट्रवादी, जी शरद पवारांची राष्ट्रवादी आहे, ती देखील गेलेली आणि त्यांनी तिसरी आघाडी बनवलेली आहे। मात्र इकडं तिसरी आघाडी बनवल्यानंतर तात्काळच महाविकास आघाडीमध्ये अर्थातच काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना उरलेली आहे आणि त्या दोघांनीही जागा वाटपामध्ये त्या ठिकाणी सामंजस्यपणा दाखवून काँग्रेसनं तर 62 जणांची यादी जी आहे ती 2 याद्या जाहीर केलेल्या आहेत आणि शिवसेनेची देखील यादी काही वेळात आता येईल अशी माहिती देखील मिळते। मात्र एकीकडे हे सगळ्यांचं सॉर्ट आउट झालं असताना दुसरीकडे महायुती मात्र अजूनही जागा वाटपामध्ये त्या ठिकाणी बैठका घेताना दिसते। आज सकाळपासून देखील त्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत, अनेक चर्चा त्या ठिकाणी सुरू आहेत। राष्ट्रवादी जी अजित पवारांची आहे त्या राष्ट्रवादीला जवळपास 12 ते 13 जागा देण्यात येतील अशी चर्चा जी आहे ती सुरू आहे आणि त्या जागा देणं हे राष्ट्रवादीला कुठेतरी मान्य नाही आणि म्हणूनच ह्या जागा वाटपाचा तिढा जो आहे तो अजूनही सुटत असताना पाहायला मिळत नाही। दुसरीकडे शिंदेची शिवसेना देखील जास्तीत जास्त जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी आग्रही असताना पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच या सगळ्या जागा वाटपामध्ये कशा पद्धतीनं या सगळ्यांचा निर्णय होणार आहे आणि त्यातून जर कोणाला समाधानकारक जागा जर नाही मिळाल्या तर मात्र महायुतीमध्ये देखील बिघाड त्या ठिकाणी होताना या ठिकाणी पाहायला अनेकांना या ठिकाणी दिसणार आहे।